सर, या संबंधी आपण एक पोल घेतला होता. एकनाथ शिंदेच्या आजारपणामागे राजकीय कारण आहे असं वाटतंय का? तर जवळपास 82% लोकांनी होय असं म्हटलंय, तर 15% लोक नाही म्हणतायत आणि सांगता येत नाही असं सांगणारे फक्त 3% लोक आहेत. तर हे राजकीय आजारपण आहे असं अनेकांचं मत आहे. नेमकं नाराजी जी आहे एकनाथ शिंदेची ती कधीपर्यंत दूर करू शकतील भारतीय जनता पक्ष? नाही, राजकीय आजारपण आपण बोलू शकतो याचं कारण आहे की ते म्हणजे काल ज्यावेळी मला थोडंसं हसू येतंय की काल गिरीश महाजन जाऊन त्यांना भेटले. त्याने सांगितलं की थोडीशी कणकण आहे, ताप आहे, सलाईन लावलाय, थ्रोट इन्फेक्शन आहे, आवाज बसलाय. तरी त्यांनी ते 1.5 तास होते. ते 1.5 तास कोणाशी चर्चा करत होते? बसूनच होते का? त्यामुळे हे प्रसार माध्यमांना आता प्रसार माध्यमांपेक्षा आपली सोशल मीडियावरचे जे काय वाचक आहेत, जे काय ऍक्टिव्ह जे मतदार असतात, ऍक्टिव्ह जनता आहे, त्यांना कळून चुकलंय की हा राजकीय नौटंकी आहे किंवा राजकीय आजार आहे. त्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने वोटिंग केलं आहे. पण एवढं आहे की एकनाथ शिंदे खरंच एक समजून एक माणूस आहे ना, तो माणूस जर 16-16, 18-18 तास जर सलग 4-5 महिने जर काम करत असेल, सुट्टी घेतली नसेल, रात्रंदिवस काम करत असेल, ते एक म्हणजे यंत्र बिघडतं. हे तर मानवी शरीर आहे. सो आजारपण, थोडासा कणकण येणं, सर्दी खोकला होणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांचा राजकीय आजार पण त्या आजारपणाच्या आडून ह्यांची जी काही नाराजी आहे होम मिनिस्टर किंवा गृह मंत्रालयासाठी, ती ती नाराजी पाहता अनेकांची अशी समज झालाय की तो राजकीय आजार आहे. कारण आता ते मगाशी ज्युपिटरला गेले, ज्युपिटरवरून ते आता वर्षा बंगल्यावरती गेले आणि हे कामाच्या बाबतीत वाघ असलेले असे हे मुख्यमंत्री आहेत आणि अशा वेळी त्यांना हे सलग 1 आठवडा झालाय ना, ते नॉट रिचेबलच आहे. नॉट रिचेबल म्हणावं लागेल कारण जो कायम अवेलेबल असलेला जो माणूस असतो तो अचानक नॉट रिचेबल होतो, भेटत नाही, फोन घेत नाही. म्हणजे दीपक केसरकर हे दरेगावी सुद्धा गेले होते. मात्र त्यांना गेटवरून परत यावं लागलं हात हलवत. याचं कारण की एक तर दीपक केसरकर हे जर विचारून गेले असते तर त्यांची तशी अवस्था झाली नसती. त्यामुळे मंत्रिमंडळातून नाव कटाप होतं काय दीपक केसरकरचं. अनेक अशा शक्यता वर्तवल्या जातात. काल ज्या पद्धतीने दीपक केसरकरांनी पत्रकार परिषद घेतली तर प्रत्येक जण आता आपला कसा समावेश मंत्रिमंडळात होईल समजून घ्या. मागील 2.5 वर्षामध्ये जे 9 लोक होते ते 9 लोकच राहिले ना, त्यांनी राज्यमंत्री सुद्धा केलेले नाही. त्यामुळे आताच्या पहिल्याच टप्प्यातच मी कसा मंत्री होईल यासाठी सगळेच लोक कामाला लागले आहेत. उदय सामंत आहेत, दीपक केसरकर आहेत, संजय राठोड आहेत, दादा भुसे आहेत, शंभूराजे देसाई आहेत, हे सगळे आणि जे इच्छुक आहेत मागील 2.5 वर्ष इच्छुक असले कायम आपण अनेकदा आपण सुद्धा बातम्या दिल्या. त्यामुळे संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रकाश आंबेडकर, त्यानंतर प्रताप सरनाईक असे अनेक जण आहेत. त्यामुळे प्रत्येकाला आस आहे मंत्री होण्याची आणि ती आस बाळगणं काही चुकीचं नाही. मात्र एकनाथ शिंदे यांनी आता तरी स्पष्टपणे आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या कॅडरला सांगितलं पाहिजे. कारण बाहेर जो मेसेज जातो तो त्यांच्यासाठी एवढा चांगला नाही. कारण ज्या पद्धतीने एक कॉमन मॅन ते सीएम म्हणून चीफ मिनिस्टर म्हणत कॉमन मॅन म्हणून सर्वांना भेटत होते, लाडक्या बहिणींना भेटत होते, बाकी अनेक विषय मार्गी एकनाथ शिंदे यांनी लावले हे मान्य केलं पाहिजे आपण. अनेक विषय मार्गी त्यामध्ये पगारवाढ असू देत, नोकर भरती असू देत, लोकांना सोयी सुविधा मिळवणे असू देत किंवा एक देण्याची दानत त्यांच्याकडे आहे ती मान्य केली पाहिजे. मात्र जो गुण से गई हो हौसे नहीं आती अशा पद्धतीचं जे आता सध्या जे त्यांचं वागणं आहे ते थोडंसं भाजप पक्षश्रेष्ठीने किंवा इथले जे नेते आहेत, जे संभाव्य मुख्यमंत्री आहेत त्यांना थोडंसं त्रासदायक वाटतं आणि मला वाटतं त्यातून लवकर त्यांनी कम अप केलं पाहिजे आणि पॅचअप शिवाय काय पर्याय नाही उमेश. समजून घे की एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेले आमदार किंवा भाजपचं असलेलं संख्याबळ, भाजपचे स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या चिन्हावर 132 हून अधिक आमदार आलेले आहेत. त्यांना 5 ते 7 अपक्ष म्हणजे 140 त्यांचा आकडा ऑलरेडी झालेला आहे आणि अजितदादांचे 41 म्हणजे अजून किती पाहिजे? 182. त्यामुळे एकनाथ शिंदे आले काय आणि नाही आले काय तरी पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होणार, भाजपचं होणार हे हे कन्फर्म आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये ज्यांच्यासोबत आपण एकत्र राहिलो 2.5 वर्षापासून महाविकास आघाडी दूर केलं त्या एकनाथ शिंदे यांना भाजपचे पक्षश्रेष्ठी असे सोडतील असं वाटत नाही. त्यामुळे त्यांना एक अंधुकशी एक आशा आहे की मला होम डिपार्टमेंट मिळेल. मात्र आपल्याला जे माहिती मिळते त्यानुसार एकनाथ शिंदे यांना होम डिपार्टमेंट देण्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठी हे राजी नाहीत. त्यामुळे त्यांची ती मागणी फेटाळलेली आहे. त्यामुळे नगरविकास हेच खातं एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.